मकर संक्रांत चषकामध्ये कारकिर्दीमधली पहिली बाईक ज्याने पटकावली आणि कौसा गावातील पहिली बाईक ज्युनियर ओमकार पाटील याने आणली तो मैदानाचा आत आहे. कल्पेश मॅन इन फॉर्म जबरदस्त खेळ आणि कल्पेश देखील उत्कृष्ट फलंदाज होता. आय थिंक मकर संक्रांत चषकाचा दुसऱ्या बाजूने आदर्श पडलेने जबरदस्त खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये बेस्ट बॉलिंग फिगर ज्याचा होता तो पहिल्या षटकामध्ये आलाय. स्वप्नील म्हात्रे डावाला सुरुवात. पहिला बॉल समोर खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सॉफ्ट हँडने खेळला. डायरेक्ट हिटचा सिग्नल होताच पण सिद्धार्थ थोडासा लेट झाला त्यामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे. का तो उघडत आहे सिंगलने बॅटिंग करणाऱ्या कार्या 11 कौसा संघाचं 4 वर्ष मॅच आहे. दोन्ही संघ लक्षात घ्या. द्वितीय फेरीमधील पहिला सामना आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नारिवली विरुद्ध देसाई. रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. पुन्हा दोन ताकदवान संघांदरम्यानची पुढची लढत आहे. दोन्ही कॅप्टन तयार राहा टॉस साठी. लॉफ्ट केला मिड ऑफ आत आहे. बॉल लॉंग ऑफ ला चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. यानंतर रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई विरुद्ध गावदेवी नारिवली आणि त्यानंतर गौरी शंकर गौरीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जगदंब वाखणबी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये यावेळेला इनफिल्डच्या वरतून खेळला. हवेमध्ये बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. लागोपाठचा येतोय ओमकारचा बॅट मधून दुसरा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफला आलेला चौकार आणि यावेळेला थोडासा बाहेर टाकला ऑप्शनचा थांबून त्यानंतर इनफिल्डच्या वरतून बॅटचा चेहरा उघडत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. ज्युनियर ओमकार पाटीलचा दुसरा. डावा फलकावरती 9 डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ऑन साइडला काव कॉर्नर मिड ऑन आत शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट. ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्वीप व्यवस्थित कनेक्शन नव्हतं पण बॉल चालला गॅप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा आलाय चौकार ज्युनियर ओमकार पाटील. गावचे कोणी मान्यवर कौसा गावचे कोणी मान्यवर सचिन पाटील आला असेल तर या कौसा गावचे आपले हार्दिक स्वागत. साईनाजी टकले साहेब आपण आला असेल तर आपण या आपले हार्दिक स्वागत. कौसा गावचे कोणी मान्यवर आणि पडले गावचे कोणी मान्यवर देसाई गावचे कोणी मान्यवर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. देसाई करंटचं क्रीडांगण आणि देसाई नेक्स्ट मॅच मध्ये होम ग्राउंड वरती खेळतील. माथ्रेच्या गेम 3 आले. खराब बॉल पेस ऑफ अर्ध्या विकेट वरती आला. थांबला हुक केले बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 3 चौकार आणि त्यानंतरचा हा धमाका षटकार. स्वप्नील म्हात्रेचा स्लोअर वन ओळखलाय. लेंथ खराब होती. फार शॉर्ट टाकलाय. षटकार आलाय. फास्ट टाकलाय. टॉप एज बॉल हवेत. मिड ऑफला फिल्डर नव्हता कारण लॉंग ऑफला डीप ठेवलाय त्यामुळे सिंगल मिळते. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 वर्षा मॅच मध्ये जबरदस्त सुरुवात आहे. कार्या 11 कौसा टीम साठी. ज्युनियर ओमकार पाटीलची त्याचा बॅट मधून 19 आल्या. कल्पेशच्या बॅट मधून 1. टोटल स्कोर 20. 4 रन 20 धावा. धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 20 धावा. धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय मॅन इन फॉर्म ज्युनियर ओमकार पाटीलची. पहिला डाव आहे आणि पहिल्या डावामध्ये मॅक्सिमम रन्स जितक्या येतील तितक्या कमीच असतात.
आणि जितक्या जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचा सर्वोत्तम स्कोअरचा आपण विचार केला तर आय थिंक 90 धावा जुनी डोंबिवली संघाने वारल्या होत्या 5 षटकांमध्ये पहिल्या दिवसामध्ये उत्तर शिव संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर आपण 78 बघितलेले आहेत, 72 बघितलेले आहेत, 71 बघितलेले आहेत. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. सिद्धार्थ सुनील पाटील बॉलिंग मार्कवरती आपण यंगस्टरला पाहतोय. स्वप्नीलचं षटक बांगडं राहिलंय, जो फ्रंट लाईन बॉलर आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता स्वप्नील. ॲज अ बॉलर जबरदस्त कामगिरी होती. बॅकफुटला थांबलाय, कट करायचं होतं, जमलं नाही. डॉट बॉल ओव्हर द विकेटने आले आणि बॉल पडल्याबरोबर बाहेर निघत होता. हे डॉट बॉल आले तरच मात्र धावसंख्या थांबणार आहे, कारण ओमकार पाटीलचे इरादे स्पष्ट आहेत. आक्रमण ऑन साइडला 3 फिल्डर आहे. डीप स्क्वेअरिश तुम्ही 2 फिल्डर पाहता, एक स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर पॉइंट लाईक. एक्स्ट्रा कव्हर आत, लॉंग ऑफला डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला एक फिल्डर आणि एक मिड विकेट. पेस ऑफ केला, ग्लान्स करायचा होता, डाऊन दी लेग आहे. इट इज वाईड. ऑफस्टंपचा बाहेर निघाला, लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, फुल लेंथ बॉल होता, बॅट घासली त्यामुळे तो आवाज आला. बॉल आणि बॅटचा स्पर्श नव्हता. लेग स्टंपचा बाहेरून वाईडचा सिग्नल. धावसंख्या धाव फलकावरती 21, 21 धावा. सिद्धार्थ वेगाने टाकलाय, वेगानेच मारलाय फ्लॅट डीप स्क्वेअर लेगला. ओमकार पाटीलचा आणखी एक षटकार. उभा ठाकला आणि एकटाच सध्या लढतोय, एकटाच धावा बनवतोय. कल्पेशने फक्त पहिल्या बॉलचा सामना केला, त्यानंतर सर्व काही ज्युनियर ओमकार पाटील कडून. फुल लेंथ आहे, समोर खेळलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफ दक्ष होता, कॅच ड्रॉप झालेली आहे. ही कॅच पकडणं या क्षणाला फार गरजेचं होतं. मागच्या मॅच मध्ये देखील उंबारलेच्या प्रेमची कॅच सोडली होती, तेव्हा कौसा संघ फिल्डिंग करत होता. मॅच आली होती 6 बॉल आय थिंक 17 ते 19 मॅच होती, पण त्यानंतर प्रेमची पुन्हा विकेट आली आणि तो सामना फिरला, कौसाने जिंकला. यावेळेला या डावामध्ये कौसा संघ बॅटिंग करतोय. पडलेच्या दक्षने कॅच सोडली, जिथे ज्युनियर ओमकार पाटील तुटून पडलाय. याच दरम्यान तुम्ही पाहतात लेजंड क्रिकेटर कौसा गावचे गणेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. गणेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं नगरसेवक चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या गणेश म्हात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत कौसा गावचे. 28 धावा. कल्पेश आता येतोय पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. त्याने इनिंगचा पहिला बॉल फेस केला, जिथे एक धाव आली होती. ऑफ स्टंपचा बाहेर होता, बॅटचा फ्लो आला, तो थांबवला, त्याने बॉलला जाऊ दिलं, वेल लेफ्ट. इट इज वाईड. सेकंड वाईट या ओव्हर मधला येतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती 29. करंट रन रेट 19.33 आणि प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 89. 4 षटकांच्या खेरीज याच करंट रन रेटने बॅटिंग सुरू राहिली तर. स्विच हिट, वॉट अ शॉट. पिक केलाय बॉलला आणि डीप थर्डला पाठवलंय, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. ओपनिंग पेअर जबरदस्त आहे आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट मधल्या कौसाची ओपनिंग पेअर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मकर संक्रांत चषकामध्ये दोघांचाही जबरदस्त खेळ. फुल लेंथ आहे, फुल टॉस जरी असला तरी यावेळेला मागच्या बॉलवरती षटकार आला, त्यामुळे संयमाने खेळायचं आहे. ड्राईव्ह केला समोर, वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल. वैभव थ्रो करेल, 2 धावा, 2च्या साने धावसंख्या पुढे चालली आहे. 37. कल्पेश 9 ला नॉट आउट, ओमकार 26 ला नॉट आउट.
दुसरं षटक प्रगती पथावर. मागच्या षटकामध्ये 19 आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत 17 आलेल्यात. एक बॉल अजूनही बाकी. ओव्हर द विकेट येतात सिद्धार्थ. पुन्हा स्विच केल्या, पुन्हा गॅप मध्ये बॉल. डीप थर्ड मॅनला फार वेगाने फिल्डर येतोय, पोहोचला. गुड फिल्डिंग तन्मय. डीप बॅकवर्ड पॉइंट वरून डीप थर्ड मॅनला वेगाने धावलाय. 2 धावा त्याने सेव्ह केल्या. 2 धावा मिळतात कौसाला. 2 षटक संपन्न आणि धावाफलकावरती आपण पाहतोय कार्य 11 कौसाच्या धावा झालेल्या आहेत. 39 पुढच्या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी नारिलीचे कॅप्टन आलेले आहेत. देसाईचे कॅप्टन लवकरात लवकर या. तर सचिन शेठ पाटील यांचे आगमन झाले कौसागावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सचिन शेठ पाटील कौसागाव. रतन पाटील यांचा सत्कार करणार आहोत आपण पडलेगावचे. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर या रतन पाटील आपण यायचे, आपला सत्कार होईल विकास पाटील यांच्या शुभ हस्ते. रतन पाटील साहेबांना विनंती असेल या आपण आपला सन्मान स्वीकारायचे लगेचच. आमच्या जातीचे विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. निवृत्ती मात्रे यांना विनंती होतो की आपण सन्मान करायचे. रतनजी पाटील साहेब. वेळ जास्त घेता तुम्ही. अंपायरचा सिग्नल आलेला आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. दोन्ही संघांना सूचना. मॅचला कंटिन्यू करा आपण. त्यानंतर कौसागावचे लेजंड क्रिकेटर गणेश म्हात्रे इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल निवृत्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्तेच. गणेश म्हात्रे या. कौसागावचे एक जबरदस्त एक काळ त्यांनी गाजवलाय कौसागावासाठी. सचिन पाटील यांचे आगमन झाले कौसागावचे. त्यांना विनंती असेल या. स्वराज बैलाचे मालक आपले हार्दिक स्वागत. अनिल पाटील यांचं आगमन झाले देसाईचे. त्यांना विनंती आपण या. अनिल पाटील 40+ देसाईचे एक चांगले खेळाडू. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. देसाई 40+ संघाची भरपूर चर्चा आहे आता सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सर्वात जास्त फायनल जिंकणारा संघ आहे देसाई 40+. गणेश म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एक लेजंड क्रिकेटर. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. करण काळेंचे फक्त सचिन पाटील यांना विनंती असेल कौसागावचे नेहमीच अंकुश 11 आई गावदेवी कौसा या नावाने ज्यावेळी संघ खेळतो त्यावेळेस ते पुरस्कृत करतात. एक पॅकर्स सचिन दादा पाटील यांना विनंती असेल कौसागावचे आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू करण खान. अमितजी देवकर गारिवले यांच्याकडून ओमकारला प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज झालेलं. बॉल हवे ते मिस टाइम आहे पण गॅप मध्ये पडेल. शॉर्ट मिड विकेटला 2 धावा या बॉलवरती सहजरित्या पूर्ण होत असताना 2च्या सायना धावसंख्या चालले पुढे 41. या पार्टनरशिपला तुम्हाला ब्रेक करावा लागेल. एक मात्र पर्याय आता उरलाय कारण धावांचा वेग दोघांनी वाढवला. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 19 आलेल्या आणि सध्याचा स्कोर या 2 धावा ऍड करून 41. तन्मय थर्ड ओव्हरमध्ये. लॉफ्ट केला, मिस टायमिंग, मिड विकेट. वैभव येतात वेगाने, बॉलवरती पोहोचू शकला नाही, थोडासा दूर राहिलाय. बॉल पडतोय आणि त्यानंतर पहिल्या बाउन्स वरती दक्षने कव्हर केला. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. आता विकेटची पर्वा कल्पेशलाही नसेल, विकेटची पर्वा ओमकारलाही नसेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये अजूनही फलंदाज आहेत पण आपल्याला धावा जमवायच्या आहेत, त्यामुळे अटॅक करत आहेत. 4 ओव्हरची मॅच लिमिटेड ओव्हर मध्ये जितक्या जास्त रन्स येतील तितकं बेनिफिट असेल त्यांच्या गोलंदाजांना सेकंड इनिंग मध्ये. धावाफलकावरती 43. लेफ्टीचा अगेन्स्ट लेफ्टी आहे. 2 फटके मिस टाइम होते. शॉर्ट मिड विकेटला पडलेत. फ्लॅट लॉंग ऑन समोर सेफ हँड पडलेचे. मयूर ठाकूर पहिला हादरा. 43 वरती ज्युनियर ओमकार पाटील बाद. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे इंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा तंतोतंत जपला जातोय. नेता जनसामान्यांचा आहे आणि मागच्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री पद सांभाळत असताना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झपाट्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आमच्या संपूर्ण या
शिवसेना दिवा शहराच्या वतीनं, या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. असाच आपल्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत राहू दे ही साई जगदंबे चरणी प्रार्थना. 43 धावा, 1 विकेट. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीने केलंय. मैदानाचा हाताला निलेश. फुल लेंथ आहे, टोला लागला बॉल गरंगत. शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग दरम्यान येतोय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 44. इथून 60च्या आत जरी रोखलं तर एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण 60+ झाले तर तितका ऍडव्हान्टेज असेल ते कौसाकडे सेकंड इनिंग मध्ये. त्यामुळे आताच रोखावं लागेल. बॉल अजूनही बाकी आहेत 8 या डावामधले. डावा फलकावरती 44. तन्मयने कमबॅक करून दिलाय. तन्मय पाटील प्रतिभा संपन्न असा हा डावखुऱ्यात असा गोलंदाज सापडला पडलेला. जबरदस्त बॉलिंग करतो या सीझन मध्ये तन्मय, कारण पहिल्या दोन्ही गोलंदाजांना मार पडला होता. त्यामुळे या ओव्हरमध्ये कमबॅक जर झालं नसतं तर 60च्या जवळपास फार लवकर पोहोचणार होता कौसा संघ. 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केला तन्मयने. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपण पाहतोय. स्विच हिटला प्रोटेक्ट करण्यात आला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत. लॉंग ऑफला डीप फिल्डर आहे. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑनला. खोलात आलाय समोर खेळायला सॉफ्ट हँडने. बघितलं त्याने की आता फुल लेंथ आलेला आणि शफल झाला होता. सो शेवटच्या क्षणाला जर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ते गवसले असते पायचीत. त्यामुळे मेरिट वरती खेळत असताना कल्पेशने सिंगल काढले. धावसंख्या 45 वरती. 1 बॉल अजून या षटकातील बाकी आहे आणि इथे मात्र निलेश चान्स घेणार आता. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढत चालली. नेक्स्ट मॅच मध्ये याच गावचा देसाई संघ खेळणार आहे. रस्त्यात गाड्या त्या रिमूव्ह करा प्लीज. डंपर तिकडे येतं, प्लीज सहकार्य करा. कारण आपण या सूचना सातत्याने देतो की ज्या 4 व्हीलर आहेत 2 व्हीलर आहेत रस्त्यात लावू नका प्लीज. पाण्याचे टँकर तिकडनं जातात, त्यामुळे थोडं सहकार्य करा आमच्या लाडके प्रेक्षक आणि खेळाडू. ओटू करण. षटक संपन्न 3 धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 46 धावा. विकेट पडली 1. चांगली बॅटिंग केली सुस्थितीमध्ये. लास्ट ओव्हर मध्ये देखील आता 15 ते 20 चा ते प्रयत्न करतील कल्पेश गोवारी आणि निलेश भोईर मैदानाच्या आत आहेत. पण या गोलंदाज तन्मय पाटीलचं कौतुक करायलाच हवं, कारण दोन्ही षटकांमध्ये जवळपास धावा होत्या त्या 39 आणि तिथून फक्त या वाकंबी अशा पहिल्या फेरीतील 2 लढती आणि बाकी आहेत. त्यानंतर द्वितीय फेरीमधील पहिली मॅच आहे त्यांच्यामधले विनर. आपण द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच, आज अंतिम दिवस आहे. कालच्या रजनीपासून शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील डायगर चषकाला सुरुवात झालेली आहे आणि आज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे साखळी सोडत ड्रॉ देखील आपल्याला पाहायला मिळतील. 12 टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा येथे भेटेल आपल्या 18 फेब्रुवारीला. फुटवर्क खराब आपण बघितलं आणि त्याचा फायदा उचलला. आता फाईन लेगला येतोय बॉल. स्वप्नील टिपला, कॅच आउट. बाद होतोय निलेश भोईर. ऍक्शन रिप्ले. पहिल्याच बॉलला हुक करायचं होतं. शॉर्ट ऑफ लेंथ होता पण ऑकवर्ड पोझिशन आला शेवटच्या क्षणाला. क्रीजच्या कोपऱ्यातून टाकल्या बॉल राकेश कुंभारने आणि इथे ऑप्शनचा फार बाहेर निघत होता बाउन्सर. त्याला ऑनसाइडला फाईन लेग मध्ये खेचायचं होतं. जरूर शॉर्ट फाईन लेगला बॉल आला पण त्याला शॉर्ट फाईन लेगच्या वरतून मारायचं होतं. स्वप्नीलच्या झेलने डाव संपला. फलंदाज निलेश भोईरचा. योगेश फौजदार 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत. धावा 46. फिल्डिंग मध्ये चेंजेस. शॉर्ट मिड विकेट लेग फिल्डर चाललाय. आय थिंक तो एक्झॅक्ट आता मिड ऑनला चाललेला आहे. चेक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रमेश गोरपेकर साहेबांचं आगमन झालंय नारिवलीचे. त्यांना विनंती असेल या. रमेश गोरपेकर आपला
नगरसेवक चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपण सामना एन्जॉय करायचे. कुंभार राऊंड विकेट नेतात राईट बॅट्समन साठी. फुल लेंथ अपील आहे आणि फलंदाज बाद. पायचीत गवसलेत लागोपाठचा दुसरा धक्का. धावसंख्येला फुल स्टॉप. 46 for 3. मॅच नारिवली विरुद्ध जय वाघेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. मात्र 2 षटकात 39 होत्या. काय पलटवार केलं या मॅच मध्ये आदर्श शिलवून पडलेले. ऍक्शनला रिॲक्शन गरजेचे असते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चान्स वारंवार मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. सो इथे जरूर तन्मयने जी बॉलिंग केली 3rd ओव्हरमध्ये त्याने कमबॅक करून दिलं. 1 विकेट काढली आणि त्याच सध्या मोमेंटमला पुढे कॅरी ऑन करत असताना आपण पाहतोय राकेश कुमारला. 2 विकेट लागोपाठ आले. नवीन फलंदाज विजय टकले हॅट्रिक बॉल घेऊन. राकेश कुमार बॅटने पायाचा मधून बॉल आलाय मागे. विकेट किपरने थ्रो केला आणि यावेळेला सांघिक यश. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. कल्पेश होते स्ट्रायकिंग एंडला आणि ते फलंदाज विजय टकले 0वरती बाद. तावेश मस्कर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काय बोलला रे भगवान दादा विनंती असेल. भगवान गोरपेकर यांनी विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सुदर्शन भोईर यांनी विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. ओटू करण 46 ला फुल स्टॉप लागलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. पण आघाडीचा फलंदाज कल्पेश गोवारी आता स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि इथे आता इंटरेस्टिंग बॅटल आहे. कल्पेश गोवारीचा बॅट मधून धावा येणं कार्य 11 कौसासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आता बाउन्स वरती जाऊन फटका पण बघितलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप स्क्वेअर लेग. मिसफिल्ड झाली होती. मागून बॅकअप आलेलं आहे पण दक्ष स्वतःहून पुन्हा उचलून बॉलला थ्रो करतात. 2 धावा. 2च्या सायने धावसंख्या पुढे चालली आहे. 48 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बराच वेळ त्याने टाइम स्पेंड केलेला आहे कारण इनिंगचा पहिला बॉल ज्याने फेस केला होता तोच फलंदाज आताही स्ट्रायकिंग एंडला आहे. मी कुंभारचं कौतुक करेन. 4 बॉलमध्ये 2 धावा 2 महत्वपूर्ण विकेट. ऑन साइडला वळवला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वारसल लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. तर देसाईचे साईनाथ पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. देसाई गावचे साईनाथ पाटील यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सौरभ भोईर यांचं आगमन झालं नारिवलीचे. त्यांचा आज वाढदिवस आहे. तर सौरभ भोईर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन समितीच्या वतीने आणि तुमचे मित्र उत्तरशूचे प्रशांत यांच्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओटू करण स्वीप शॉट मारणं आम्हाला पसंत आहे. आमचे फलंदाज जास्तीत जास्त ऑन साइडला बॅटिंग करतात. धावा जमवतात. कर्णधाराचं हे ओपिनियन होतं जेव्हा टॉस कंप्लीट झाला आणि आता आडव्या हातानेच घेतलंय. डीप स्क्वेअर लेगला षटकार. शेवटचा बॉल. धावा 54. आता पुन्हा वळवला फ्लॅट डीप मध्ये फिल्डर वेल जज कॅच. कल्पेशची विकेट शेवटच्या बॉल वरती आली. डाव संपला पहिला. कार्य 11 कौसा गावचा. धावा फलकावरती आपण पाहतो 54 धावा. विकेट पडले ते अर्थातच 5 आणि 55 धावांचं लक्ष ठेवलं आता आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव समोर. आपण जाऊयात नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू. चला मोरेश या टॉस साठी. प्रवीण देवकर साहेबांच्या शुभाचे टॉस होईल. तर या प्रवीण देवकर साहेब आपल्या शुभाचे मी टॉस करणार. पहिल्या फेरीतील 3री मॅच जय वाघेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई विरोधात नारिवली. 5 ओव्हरची मॅच आणि या टॉस झाल्यानंतर लगेच आपण वाकली निधीची स्पर्धा होणार आहे 15 आणि 16 फेब्रुवारीला. तिचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा आपण करणार आहोत.
सौरभ भोईर यांचं आगमन झाले, ज्यांचा आज वाढदिवस आहे. सौरभ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. काटा छापा. शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होतील मालिकावीरसाठी, लक्षात घ्या. पहिल्या मॅच पासून या सूचना आहेत. प्रवीण देवकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होते. छापा असा कॉल केलाय, जो पडेल तो छापा. नारिवली संघ टॉस विने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नारिवली, चला लाईव्ह ड्रॉ करूया आपण. जी स्पर्धा होणार आहे वाकलन येते 15 आणि 16 तारखेला. या वाकलन 15 आणि 16. नाही, मोरेश मिळेल नाही एंट्री. सोमनाथशी संपर्क साधा, एंट्री मिळेल. चला, सोमनाथ गुरुदास भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पहिला ड्रॉ करणार आहोत. पहिली मॅच असेल सागाव 15 तारखेला. सागाव विरुद्ध शिवडून बी विरुद्ध सागाव. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 15 तारखेला. त्यानंतर 15 तारखेचा दुसरा ड्रॉ आपण करणार आहोत. निवृत्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. निवृत्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ड्रॉ करूया आपण. दुसरा सामना असेल 15 तारखेला, लक्षात घ्या. 15 आणि 16 तारखेला स्पर्धा आहे. तिसगाव माटाडी राज आणि तिसगाव. दुसरी मॅच 15 तारखेला. त्यानंतर 15 तारखेला तिसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करूया. निखिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. बॅट्समन लगेच पाडवा. तिसरी मॅच असेल पडले विरुद्ध आयरे. 15 तारखेची तिसरी मॅच आहे, पडले विरुद्ध आयरे. चौथी मॅच मोरेश पाडे यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. बघा लाईव्ह ड्रॉ आहेत. चौथी मॅच 15 तारखेची शेवटची मॅच आहे. हेडूटने बी विरुद्ध देवीचा पाडा. वेद मडवी यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. 16 तारखेची ड्रॉ आपण करूया. वेद विशाल मडवी, दातुली विशाल आणि मोठा गाव. बघा वेद आपण पाहतोय. वेद विशाल मडवी आणि त्यांच्याच पप्पाची टीम आहे. विशाल मडवी या. दुसरी मॅच असेल 16 तारखेला. 16 तारखेची दुसरी मॅच बेतवडे ए, जर्मन बेतवडे ए, कोणिक सी. दुसरी मॅच सोपान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या ड्रॉ आपण करणार आहोत. तिसरी मॅच असेल 16 तारखेला. 16 संघ खेळत आहेत. निजे आणि पिसिवली तिसरी मॅच. आणि मोरेश पाडे यांच्या शुभ हस्ते शेवटच्या मॅचचा आपण ड्रॉ करूया. 16 तारखेची शेवटची मॅच गेसर आकाश आणि अंतारली. आई गावदेवी घेसर आणि अंतारली शेवटची मॅच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आदर्श 11 पडलेगाव या टीमच्या समोर टार्गेट सेट झालेलं आणि या मॅच मध्ये लक्ष त्यांना पार करायचंय. 55 पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी ओमकार सिनियर. आणि पहिलाच बॉल स्वीप करायचा अंदाज होता, परंतु सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलने दबाव येईल, कारण 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे. 55 धावा करायचे आहेत आदर्श पडलेगाव या टीमला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा बॉल बैठक स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. व्हाट अ कॅच. राज्य करेल असं दिसतोय या मॅच वर. चांगला झेल त्याने टिपलाय आणि स्वीपचा फटका चांगला होता, नो डाऊट. परंतु आता फलंदाज दक्ष आउट होईल. पहिला धक्का आदर्श 11 पडलेगाव या टीमला. रुपेश म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. दातेरी संघाचे बिग सपोर्टर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटो कुणाल सर. विकास पाटील देसाई यांच्या वतीने पारितोषिक आहे. स्वप्नील यांच्यासाठी जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. आणि आता पहिली विकेट गमावली आहे आदर्श पडलेगावने. दक्ष आउट होतोय 0 वर.
सिल्वर डकचा शिकार तो ठरलाय. दुसरा बॉल फेस करत असताना तो बाद झालाय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच वरचष्मा राहिलाय, वरचढ संघ राहिलाय आतापर्यंत. टीम कार्य अँड कार्या कौसा ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिडॉनला फिल्डर आहे, तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल. खातं उघडलंय नवीन फलंदाज स्वप्नील म्हात्रे याचं. मयूरच्या बरोबरीने आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. अगदी जवळचं गाव आहे या क्रीडांगणापासून, पडले गाव. या क्रीडांगणावर चांगला खेळ ते करत आलेले आहेत. त्यांची स्पर्धा याच क्रीडांगणावर होते. आदर्श ट्रॉफी 1-1 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मयूर. हा बॉल पंचांचा इशारा वाईड बॉल येईल, एक्स्ट्रा रन पाहायला मिळेल. किंग्स ट्रॉफीला यावर्षी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. टीम पडलेले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलंय टीम कौसाचा परफॉर्मन्स मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये चांगला होता. ड्राईव्ह केलाय, खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. निलेश कडून चूक होते. 4 धावा नक्की मिळताना दिसतील. पिसवली मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता यावर्षी कौसा टीमने. कौसा गावामध्ये प्रीमियर लीग सध्या सुरू आहे, तरी देखील सकाळी 6 वाजेपर्यंत खेळाडू तिथे खेळताना पाहायला मिळाले. फायनल मध्ये खेळताना यातले अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. निलेश देखील फायनल मध्ये होता आणि तिथून आता ही स्पर्धा खेळण्यासाठी ते इथे दाखल झालेत. पुढचा बॉल परत एक वेळा एक चांगला फुलर लेनचा बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. अपील झाली आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर कडून रनआउट चेक केला जाईल. मयूर ठाकूर असल्यानंतर ग्रामीणचा चीता. आणि आता पाहूया शेवटी टीव्ही अंपायरचं मत काय येतं. शेवटी आपण कितीही चांगले धावक असाल, परंतु क्रिकेटमध्ये धावबाद होण्याची शक्यता दाट असते ज्यावेळेला तुम्ही खराब प्रदर्शन करता, धाव घेण्याचा प्रयत्न करता. आणि आता पाहूया शेवटी टीव्ही अंपायरचं मत काय येतं, कारण एक चूक महागात पडू शकते तुम्हाला. रनआउट साठी डिसिजन अजूनही पेंडिंग. पाहूया टीव्ही अंपायरचं मत काय येतंय या रनआउट बद्दल. बूम बूम. प्रवीण म्हात्रे यांचं आगमन झालं देशाचे, त्यांचं हार्दिक स्वागत. रनआउट चेक केला जाईल. हॅलो चेक. डिसिजन पेंडिंग आहे आणि त्याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. टीव्ही अंपायर बरोबर संपूर्ण टेक्निकल टीम, SMD स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. ग्रँड फिनाले डे नगरसेवक ट्रॉफी तुम्ही पाहताय. जनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने आयोजित. बक्षिसांची खैरात, आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. 2003-11 मध्ये ज्या पद्धतीने वर्ल्ड कपच्या ट्रॉफीज होत्या, अगदी तशीच प्रतिकृती ट्रॉफींची आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. भव्य दिव्य ट्रॉफीज या स्पर्धेकडून. एकच वादा, आपले सगळ्यांचे लाडके दादा रमाकांत दादा मडवी, माजी उपमहापौर, दिवा शहर प्रमुख यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दरवर्षी या स्पर्धेला लाभतं. त्याचबरोबर चरणदास म्हात्रे साहेब यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभतं. कार्य अँड कार्य 11
कौसा संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक राकेश मात्रे यांच्या वतीने दिलं जाईल. आउट आहे बॅटर आणि त्याचं कारण हे आहे, मी मगाशी देखील म्हटलं होतं की जरी चिताई असला तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी धावबाद होऊ शकतं. आणि 12th मॅन तर कॉमेंट्री बॉक्समध्ये असा बोलत होता की आम्हाला माहिती आहे मयूर ठाकूर आहे तो नॉट आउटच असेल, पण तसं नसतं. हे क्रिकेट आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो आणि मंगळावरून कधी पृथ्वी तलावर घेऊन येईल हे कोणाला सांगता येत नाही. भले भले क्रिकेटच्या समोर फेल आहेत. सोडून दिला बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 7. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी सागर. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिले षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा, 2 फलंदाज बाद. पुढच्या मॅच मध्ये नारिवली संघ टॉस विने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे फिल्डिंग करावी लागेल. जय बागेश्वर, रिची मात्रे प्रतिष्ठान आणि मोरेश्वरने सांगितलं मी टॉस जिंकला असता मी फिल्डिंगच घेतली असती. ते मी मोरेश्वर पाटीलच्या मनानुसार झालेलं आहे. आकाश पाटीलला आला असेल तर या. देसाईचे आमचे मित्र राज पाटील आहेत, प्रसिद्ध पेलवान, देसाई गावची शान. राज पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राज पाटील, विकास पाटील, आकाश पाटील, 3 बंधुराज आणि बुम बुम प्रवीण मात्रे, ऋषी प्रमोद मात्रे. मोरेश्वर तुम्ही पाहतायत, बादल मात्रेला तुम्ही बघू शकाल. त्यामुळे चांगला संघ. मॅच लगेच सुरू करा. कौसा संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 18 बॉल आणि आता 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. 16ची सरासरी गाठावी लागेल. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक ओव्हर मध्ये 16 धावा कराव्या लागतील. आदर्श 11 पडले का या संघाला. अठरा बॉल आणि 48 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा, शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अप्रतिम असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने नगरसेवक ट्रॉफी. ग्राउंड बदललं परंतु स्पर्धेचा जो रुतबा आहे तो तोच आहे. दर्जेदार अशी स्पर्धा भगवा डौलाने फडकतो या क्रीडांगणावर. ज्यावेळेला नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन सातत्याने केलं गेलंय. फुलरलेनचा बॉल होता. बॅट मधून बॉल गली रिजन मध्ये निघाला. एज घेऊन तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. आणि आता या मॅच मध्ये स्वप्नीलला नक्कीच आक्रमक खेळ करावा लागेल, अन्यथा संघ बॅकफुटला चाललाय. टार्गेट मोठं आहे. धावा करायचे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी आदर्श पडलेगावला 55 आणि त्यांनी धावा केल्यात फक्त 8. आतापर्यंत 47 धावा अजूनही करायच्यात. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 17 चेंडू आणि 47 धावा. मॅच ऑन. स्वप्नीलला या ग्राउंडवर खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे. अनेक चांगल्या खेळीज त्याने आतापर्यंत या ग्राउंडवर साकारलेल्या आहेत. त्याच्यामुळे या मैदानावर त्याच्या बॅटमधून धावा पाहिजेत, परंतु संपर्क तेवढाच कनेक्शन चांगलं पाहायला मिळालेलं नाहीये. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे ते पाहायला मिळेल. 2 धावा ऍड होतील स्वप्नीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 10. अजूनही 45 धावा करायच्या त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आदर्श 11ला. परंतु कौसा टीमने मागच्याही सामन्यामध्ये उंबारलेच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली.
चांगला खेळ त्यांनी दाखवला. निलेशने तो अनुभव पणाला लावला आणि निलेश त्याच्यासाठी जाणले जातात. आठ धावा, 2 फलंदाज बाद आणि त्याच्यानंतर 2 धावा ऍड झाल्या. आता 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. डॉट बॉल, 10 रन स्कोर बोर्डवर. 45 धावा अजूनही करायचे आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल स्वप्नीलच्या विरुद्ध. फुलरलेनचा बॉल होता. परत एक वेळा कनेक्शन एवढं चांगलं नाहीये. सिंगल तिथे मिळताना दिसेल. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. आदर्श 11 पडलेगावचा जर विचार केला तर कंटिन्यू क्रिकेट सध्या कौसा संघ खेळतोय. सकाळी 6 वाजेपर्यंत क्रिकेट खेळलेले आहेत. आता इथे 2 सामने ते खेळताना दिसतात. संध्याकाळी परत डायगर चषकामध्ये त्यांचा दुसरा सामना आय थिंक आहे अगासनच्या विरुद्ध. म्हणजे हा प्रवास आज असा सुरू राहील. परत एक वेळा ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील. समालोचकांसाठी देखील ही शर्यतच आहे. आमचे नितीनजी काळन काल रात्री 4 वाजेपर्यंत डायगर नाईट करून आलेले आहेत. आज परत ही डे, परत रात्री डायगर नाईट. मी स्वतः स्वर्गीय महेंद्र दादा चषक काल 4:30 वाजता संपूर्ण घरी गेल्यानंतर आता ही डे. संध्याकाळी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा ड्रॉ आणि त्याच्यानंतर डायगर नाईट. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ही कसरत आहे सगळ्यांचीच. क्रिकेटचा खेळ अविरत सुरू आहे कारण आता हंगाम सुरू झालाय. टेनिस बॉल क्रिकेटचा ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. या ओव्हरमध्ये निलेश भोईर यांनी फक्त 6 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर फक्त 13. 55 धावांचं लक्ष आहे आणि आता इथून पुढे 42 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू 42 धावा. येस डीजे. सहर्ष स्वागत आहे. झेनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2025 हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. ज्यांनी ज्यांनी दरवर्षी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सगळ्यांचं नगरसेवक ट्रॉफीचे आयोजक झेनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. अंतिम दिवस या स्पर्धेचा. चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची होते. बॉल हवेत आहे. कल्पेश गोलंदाजीसाठी आला. फिल्डर येतात धावत. ओमकारचा प्रयत्न होता परंतु बॉल त्याच्या पुढे पडेल तोपर्यंत 2 धावा मिळतात. 40 धावा अजूनही करायच्यात. 2 धावा स्वप्नीलच्या खात्यामध्ये परंतु या पुरेशा नाहीयेत. तुम्हाला आक्रमणच करावं लागणार आहे. मोठमोठे फटके सजवावे लागतील. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत. कारण टार्गेट होते या मॅच मध्ये 55 धावांचं. धावा झाल्यात 15. फुल टॉस होता यावेळेला. लेफ्ट स्वीप. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय नगरसेवक चषक. षटकार. फटके बसणं गरजेचे आहेत. हे महत्वाचे फटके आहेत आणि स्वप्नील करू शकतो हा कारनामा.
या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. मातब्बर खेळाडू आहे आदर्श 11 पडलेगाव या संघाचा. पुढचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून. बॉल चालला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट. थ्रो चांगला आहे. वा, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. जयेशच्या माध्यमातून फक्त एकच धाव मिळेल स्वप्नीलला. टीमची धावसंख्या 22. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. 9 मध्ये 5 षटकार मारावे लागतील. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. लव क्रिकेट अँड वॉर. ओ परफेक्ट यॉर्कर. यॉर्क करून घेतलं बॅटरने स्वतःला. सिंगल तिथे मिळताना दिसेल. सर्व काही शक्य आहे प्रेमात, क्रिकेटमध्ये आणि युद्धात. असा विकेट सध्या सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी शक्य आहेत आता या क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या मैदानावर. पण तो आक्रमण करावं लागणार आहे. टीम आदर्श पडलेगावला. धावा झाल्या आतापर्यंत 23. फुल टॉस. परत एक वेळा स्वीप केला. डीप मध्ये कोणीच नाहीये. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि लॉंग लेगच्या मधून धावा मिळतात 4. येतोय चौकार. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आणि एक वेळा तरी नक्कीच रायगडावर जाऊन यायला पाहिजे. आपलं जीवन सार्थकी लागेल. 27 धावा झालेल्या आहेत. अर्ध्या धावा झाल्यात. 28 धावा अजूनही करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर मोठा फटका पाहिजे आदर्श पडलेगावला, तर मॅच मध्ये राहतील ते शेवटच्या ओव्हर मध्ये. म्हणून त्याचमुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. ऑफ साइडला सर्व खेळाडू 30 सर्कल मध्ये फिरतायत. पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. फ्लिक स्टाईलने डीप मध्ये मागे चाललाय बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल कारण स्ट्राईक पाहिजे. तिसरी धाव कंप्लीट होईल आणि 3 धावा मिळाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट, म्हणजे 3 धावा इथे ऍड होतील आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 25 धावा करायच्यात आदर्श पडलेगावला. यस डीजे. वैभव आलाय नवीन फलंदाज. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार. स्वप्नीलच्या बरोबरीने खेळ करायचा आहे. 25 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गुरुनाथ सध्या आपल्या स्क्रीनवर. नारिवली टीम आणि काल जे उशीर आले या स्पर्धेमध्ये 6 तासाचा उशीर केला, परंतु चेहऱ्यावर एक स्माइल आहे जयेश यांच्या. त्यांचं इथे सहर्ष स्वागत आहे. पण त्यांनी सगळे पुरावे दिले. केस होऊ शकत नाही. फुल टॉस. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. हाताला चाटून गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आणि त्यानंतर बीमर चेक करायचा. यस, बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे फुल टॉस साठी. बीमर चेक करण्यासाठी जाऊया टीव्ही अंपायर कडे.
धावा मिळतील आणि आता या मॅच मध्ये 25 करायच्या होत्या. 6 बॉल मध्ये आता 5 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 19 रन. 19 फ्रॉम 5. मॅच मध्ये कलाटणी आल्या आल्या वैभवने तो मोठा षटकार सजवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये ओमकार पाटील, ज्युनियर ओमकार. यावेळेला बॉल फिरला, पंचांचा इशारा वाईड बॉल. आणि आता या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा करायच्या आहेत. व्हॉट अ मॅच. वैभव आला, सामन्यामध्ये रंग आणलाय वैभवने. आल्या आल्या त्याच्या बॅट मधून तो षटकार, तो पॉझिटिव्ह इंटेंट. टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, संकट मोचक असा डाव लागेल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आता वाढू लागली आहे. सुट्टीचा दिवस, रविवार. फुल टॉस. यावेळेला टायमिंग फसलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि आता 14 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 4 बॉल मध्ये. महाराष्ट्राचं राज्य गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याच दरम्यान धडाक्यात फटकेबाजी होते. फलंदाजीमध्ये वैभव मैदानामध्ये आला, धावांचं वैभव घेऊन आलाय टीम आदर्श पडले गाव साठी. कारण आता समीकरण आहे 4 बॉल. 4 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, पैसा वसूल सामना. सुट्टीच्या दिवशी, महत्वाच्या दिवशी, या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे. तुम्ही पाहताय नगरसेवक ट्रॉफी. अप्रतिम असं आयोजन जैनुमान क्रिकेट संघ दातिवली दरवर्षी विशाल पडवी यांनी त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आमंत्रित करत असतात. यावर्षी थोडासा वेळ कमी मिळाला, परंतु खऱ्या अर्थाने ग्राउंड जरी बदललं असेल तरी मात्र स्पर्धा तीच आहे. तशी स्पर्धा बॉलची मागणी होते, लगेच त्याची पूर्तता करावी आयोजकांच्या वतीने. कारण आता समीकरण असं आहे 4 बॉल 14 धावा. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने परत एक वेळा ट्विस्ट. 4 बॉल 14 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. वैभवने मॅच मध्ये आणलंय आदर्श पडलेगाव या टीमला. दबाव ओमकारवर आहे. यावेळेला लॉफ्ट ऑन साइडला पायातला बॉल फ्लिक करत असताना क्लिक केलाय. षटकार. 6 धावा मिळतील. फोटोजेनिक शॉट. 6 धावा षटकार. टीमचा संकटमोचक, टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार मैदानामध्ये आहे. कारण आता 3 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये विकेट गेले होते 5. या डावामध्ये विकेट गेलेले आहेत फक्त 3, म्हणजे 7 केल्या. विकेट न गमावता तरी देखील आदर्श पडलेगाव हा संघ जिंकू शकतो. या परिसरामध्ये आल्यानंतर विकेटला खूप महत्व आहे. फुलरलेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. फंबल्ड. दुसरा धावेचा प्रयत्न हो नाही करता करता शेवटी वैभवने त्या 2 धावा घेतल्या. चांगला निर्णय. वैभव चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. आता समीकरण बदललंय. 2 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. 2 चेंडू 6 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. तुम्ही पाहताय जैनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषकाचा हा महासंग्राम. आजचा अंतिम दिवस आहे. इथून प्रत्येक सामना चुरशीचा होईल हीच अपेक्षा आहे. आणि या क्रीडांगणावर मी मगाशी देखील सांगितलं होतं की सामने चांगले रंगतात. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. सुट्टीचा दिवस आहे. एन्जॉय करतात क्रिकेट आणि तेवढीच मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना 2 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. मैदानामध्ये वैभव आलाय. वैभव धावांचं वैभव घेऊन आलाय टीम आदर्श पडलेगाव साठी. फुल टॉस. यावेळेला ऑन साइडला फुल टोल आणि हा षटकार मारत असताना वैभवने आदर्श पडलेगाव या संघाला विजय मिळवून दिलेला आहे.
अभिनंदन. टीम आदर्श 11 पडलेगाव हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. हॅडलक कौसा टीम, तुम्ही देखील खूप चांगले खेळलात, परंतु या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट कोणाच्याच मनात हे डाऊट नाहीच आहे, कारण वैभव ठरलाय ज्याने या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी मैदानामध्ये जाऊन धुवाधार बॅटिंग केली आणि हा सामना जिंकून दिला. आदर्श पडलेगावला 5 बॉल मध्ये 24 धावांची घणाघाती खेळी करणारा वैभव ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.